आणि आता बातमी बारामतीतनं. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडतीये. जय पवार यांनी भाषण केलंय. विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या देखील व्यासपीठावर पाहायला मिळाल्या आणि प्रचारात सहभागी झाल्या. निवडणूक बिनविरोध झाली असती तर दादांना श्रद्धांजली ठरली असती असंही यावेळी जय पवार म्हणाले. अजित पवारांनी सांगितलं होतं जय रडायचं नाही लढायचं असं म्हणत अजित पवारांच्या आठवणीत जय पवार भावुक झाले. बारामतीकरांना आय लव्ह यू टू म्हणत दादांची आठवण यावेळी जय पवारांनी करून दिली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना मोबाईलचा टॉर्च लावून हात उंचावण्यास देखील जय पवारांनी सांगितलं. अजित पवारांनी सांगितलं होतं जय रडायचं नाही असं जय पवार म्हणाले. मला माहिती आहे इथं सगळे आपले कार्यकर्ते पक्षातले पदाधिकारी सहकारी आहेत. कितीही व्यापामध्ये दादा व्यस्त असले असते महाराष्ट्रभर त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जय कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली, कुठल्या गावात काय तातडीने करायचं गरज आहे. आणि आज तो आवाज आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये. पण आजही जेव्हा मी गावागावी जात होतो, मी घरी गेल्यानंतर तोच दादांचा आवाज माझ्या मनात एकदम ठामपणाने बोलायचे, जयड्या रडायचं नाही लढायचं. आणि आपण वहिनींना ते प्रेम दाखल्यावर ते त्याच तातडीने त्याच शक्तीने पुढे जाऊन ते काम करू शकतील. मी दादांचे जुन्या आठवणी गावागावी जाताना खूप यायचे. दादांचं एक भाषण जिथं असेच भरभरीत सभेत कोणतरी दादांना बोललं, दादा आय लव्ह यू, आणि दादा बोलले पहिला बायकोला जाऊन लव्ह यू बोल, मग माझ्याकडे तिथं लक्ष गेलं. आणि मग परत काही दिवसानंतर दादा कागदपत्र वाचत होते आणि परत कोणतरी बोललं, दादा आय लव्ह यू, दादा हसून बोले आय लव्ह यू टू. आणि आज मी दादांचा उल्लेख करणारे तुमच्या सर्वांसाठी सर्व बारामतीकर आय लव्ह यू टू.